तर पहा मुलांनो, जे पुढचं उदाहरण आहे आपलं ते काय आहे, तर शेजारील आकृतीतील कोणांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोणांची आपल्याला मापे काढायची आहेत. बघा, इथे आपल्याला 3 कोणांची मापे दिलेली आहेत आणि 3 कोणांची मापे जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. आता कोणकोणत्या 3 कोणांची मापे दिलेली आहेत आणि कोणत्या 3 कोणांची मापे दिलेली नाही आहेत हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला दिसत आहे की कोण COD चे जे माप आहे ते 6y म्हणजे 6y एवढं दिलेलं आहे आणि तसेच कोण AOB याचं माप किती दिलेलं आहे, तर 8y दिलेलं आहे. त्यानंतर कोण FOE याचं माप देखील 4y दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कशाचं माप काढायचं आहे, तर माप कोण BOC याचं आपल्याला काय काढायचं आहे, तर माप काढायचं आहे. त्यानंतर कोण DOE याचं देखील आपल्याला माप काढायचं आहे. त्यानंतर कोण AOF याचं देखील आपल्याला काय काढायचं आहे, तर माप काढून घ्यायचं आहे. म्हणजे 3 कोणांच्या मापाची बेरीज दिलेली आहे. 3 कोणांच्या जे माप आहे ते दिलेलं आहे, पण 3 कोणांचं माप दिलेलं नाही आहे. आपण तर मुलांना आपण आता ते 3 कोणांचं माप काढून घेणार आहोत. तर पहा, दिलेल्या किमती ठेवल्यानंतर समीकरण 1 वरून आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला माहीत आहे की रेषीय जोडीतील जे कोण असतात ते कसे असतात, तर ते एकमेकांना पूरक असतात. बघा, रेषीय जोडी ही जी एक रेष आपल्याला दिसत आहे त्या रेषीय जोडीतील कोण कुठले आहे, पहा, कोण AOF, कोण AOB आणि कोण BOC हे रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून पहा, कोण AOF पहा इथे दिसत आहे, कोण AOF अधिक कोण AOB अधिक कोण BOC ह्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती आहे, तर 180 अंश एवढी आहे. त्यानंतर बघा, रेषीय जोडीतील हे कोण असल्यामुळे त्यांचं जे मापांची बेरीज आहे ते 180 अंश एवढी आलेली आहे. हे काय आहे, तर समीकरण 1 आपण इथे मांडलेलं आहे. तसेच बघा, कोण FOE, बघा कोण FOE आणि अधिक कोण EOD, बघा कोण EOD अधिक कोण DOC बरोबर किती येणार आहे, तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश एवढी आहे. कारण रेषीय जोडीतील हे काय आहेत, तर कोण आहे. बघा, ही एक रेष जे आहे FC ह्या रेषे लगत आपल्याला किती कोण मिळालेले आहे, तर हे वरच्या बाजूने आपल्याला 3 कोण मिळालेले आहेत आणि हे देखील आपल्याला 3 कोण मिळालेले आहेत. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा, दिलेल्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला समीकरण 1 वरून काय करायच्या आहेत, तर दिलेल्या किमती आपल्याला टाकायच्या आहेत. बघा, कोण AOF याची किंमत आपल्याला माहीत नाहीये, पण अधिक कोण AOB याची किंमत जी आहे ती आपल्याला माहीत आहे. ते किती आहे, तर 8y आहे. तसेच कोण BOC अधिक कोण बघा कोण BO आणि C याची जी किंमत आहे ती आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून बरोबर ह्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती आहे, तर 180 अंश एवढी आहे. म्हणून बघा, 6y अधिक 8y अधिक 4y बरोबर किती, तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश. त्यानंतर बघा, कारण AOF, बघा AOF हा COD चा काय आहे, तर त्याचा तो विरुद्ध कोण आहे. मग कोण FOE पहा, आपण इथे बघू शकतो FO आणि E हा कोण BOC बघू शकतो आपण BOC चा काय आहे, तर विरुद्ध कोण आहे. म्हणून 18y बरोबर किती, 180. मग y बरोबर 180 अंश अधिक 18. आता 18ने आपल्याला काय करायचं आहे, तर 180ला भागायचं आहे. पहा मुलांनो, 180ला आपल्याला काय करायचं आहे, 18ने भागायचं आहे आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर y बरोबर 10 एवढं आलेलं आहे. मग बघा, कोण AOF बरोबर 6y म्हणजेच 6 गुणिले किती, तर 10 म्हणजे 6 10 किती, तर
60 अंश. त्यानंतर कोन BOC, पहा कोन BOC किती आहे, कोन FOE, कोन FOE बरोबर आहे 4y. किती दिलेला आहे, 4y दिलेला आहे. म्हणजेच 4 गुणिले 10 किती येणार आहे, 4 10 40. म्हणजेच आपल्याला याचं देखील काय मिळालेलं आहे, माप मिळालेलं आहे कोन BOCचं. त्यानंतर बघा कोन DOE, कोन DOE बरोबर काय आहे, कोन AOB आहे. किती आहे ते, तर 8y आहे. म्हणून 8 गुणिले 10 आणि 8 10 80. मग आपल्याला कशाचं उत्तर मिळालेलं आहे, तर कोन DOEचं देखील आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ते आहे 80 अंश. कारण DOE हा AOBचा काय आहे, तर विरुद्ध कोन आहे. हा बघा, हा झाला विरुद्ध कोन. जेवढं माप कोन AOBचं असेल ते विरुद्ध कोन असल्यामुळे कोन DOEचं माप देखील किती असणार आहे, तर 80 अंश एवढं असणार आहे. तर पहा मुलांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, तर कोन व त्यांच्या जोड्या काय शिकलो आहोत मुलांनो, कोन आणि कोनाच्या जोड्या शिकलो आहोत. म्हणजेच संलग्न कोन, कोटी कोन, पूरक कोन, विरुद्ध कोन, रेषीय जोडीतील कोन काय आहेत हे सर्व आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर आता हे जे प्रकरण आहे ते आपण सराव, खेळ, परीक्षा आणि काही क्वेश्चन आन्सर या माध्यमातून देखील आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपलं गणितामधील जे चौथं प्रकरण आहे कोन व कोनांच्या जोड्या ते आपण अभ्यासलेलं आहे. त्याचे काही उदाहरणं आपण घेतलेले आहे आणि कोन व कोनाच्या जोड्या हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. तसेच आता सरावाच्या माध्यमातून देखील आपल्याला ते प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. चला तर मग मुलांनो, कोन व कोनांच्या जोड्या यांचा आपण थोडक्यात सराव करूयात. तर पहा मुलांनो, आपल्याला जो पहिला प्रश्न आहे तो विचारलेला आहे की सामायिक आरंभ बिंदू असणाऱ्या दोन किरणांच्या संयोगास काय म्हणतात. आणि आपल्याला 2 ऑप्शन दिलेला आहे, कोन आणि किरण. पहा मुलांनो, पुन्हा एकदा प्रश्न ऐका. सामायिक आरंभ बिंदू असणाऱ्या 2 किरणांच्या संयोग संचास डॅश म्हणतात. पहा, कोण म्हणतात की किरण म्हणतात, सांगा पाहू मुलांनो. सामायिक आरंभ बिंदू असणाऱ्या 2 किरणांच्या संयोग संचास काय म्हणतात, व्हेरी गुड, कोन असे म्हणतात. म्हणून आपलं उत्तर काय आहे, तर कोन हे आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा मुलांनो, नीट समजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की योग्य ऑप्शन जे आहे तुम्ही ते सिलेक्ट करणार आहात. तर पहा मुलांनो, ज्या कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना डॅश म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात मुलांनो, 2 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. तर त्यांना कोटी कोन म्हणतात की पूरक कोन म्हणतात. सांगा पाहू मुलांनो, त्यांना काय म्हणतात, अगदी बरोबर, त्यांना कोटी कोन असे म्हणतात आणि आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जी जोडी आहे त्याला डॅश असे म्हणतात. बघा, कोटी कोन आणि पूरक कोन. पुन्हा एकदा प्रश्न नीट बघायचा आहे मुलांनो. 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जी जोडी आहे तिला काय म्हटलं जातं, तिला कोटी कोन म्हटलं जातं की पूरक कोन म्हटलं जातं. अगदी बरोबर, काय म्हटलं जातं, तर पूरक कोन हे म्हटलं जातं आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जेव्हा 2 रेषा परस्परांना छेदतात तेव्हा डॅश कोनांच्या जोड्या एकरूप असतात आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे विरुद्ध आणि पूरक. पहा, जेव्हा 2 रेषा परस्परांना छेदतात तेव्हा डॅश कोनांच्या जोड्या एकरूप असतात. कशाच्या, अगदी बरोबर, विरुद्ध किंवा पूरक या 2 पैकी काय आपला ऑप्शन असणार आहे, विरुद्ध. आणि बघा, आपले जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया.
पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज डॅश असते, मग ते 90 अंश असते की 180 अंश असते. बघा, आपण स्पष्टीकरण दिलेलं होतं, त्यामध्ये देखील सांगितलं होतं रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज ही 90 अंश असते की 180 अंश असते. अगदी बरोबर, ती किती असते तर 180 अंश असते. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे तर समभुज त्रिकोणातील प्रत्येक कोन डॅश असतो. समभुज म्हणजे सारख्या भुजा असलेल्या एकसारखेपणा असलेले जे कोन आहेत त्यांना काय म्हटलं जातं? विशाल कोन म्हटलं जातं की लघु कोन म्हटलं जातं? अगदी बरोबर, त्याला लघु कोन असे म्हटलं जातं आणि आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया मुलांना. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, चौरसातील प्रत्येक कोन डॅश असतो. चौरसातील प्रत्येक कोन हा काय असतो? बघा, कोटकोन की सरळ कोन विचारलेला आहे की चौरसातील प्रत्येक कोन चौरस आहे आणि चौरसातील प्रत्येक कोन हा काय असतो? साहजिकच आहे, काय असतो तर तो काटकोन असतो. म्हणून आपलं उत्तर काय आहे तर काटकोन आणि उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर घड्याळाचा मिनिट काटा 12 पासून एक फेरा पूर्ण करून पुन्हा 12 वर येतो तेव्हा डॅश कोन होतो. तर कुठले कोन होतात? पहा मुलांनो, तो शून्य कोन होतो की पूर्ण कोन होतो? अगदी बरोबर. बघा, आपल्याला घड्याळ हे माहिती आहे. घड्याळ जे आहे ते घड्याळाचा मिनिट काटा 12 पासून काय होतो? एक पूर्ण फेरा कंप्लीट करतो आणि मग पुन्हा 12 वर येतो तेव्हा तो जो कोन आहे तो कोन कुठला असतो? तो कोन शून्य कोन असतो की पूर्ण कोन असतो? तर तो कोन असतो पूर्ण कोन. अगदी बरोबर, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आलेलं आहे. 12 पासून पुन्हा 12 पर्यंत मिनिट काटा जेव्हा आला तेव्हा तो जो कोन आहे तो पूर्ण झालेला असतो. पहा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, एन बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची जी बेरीज आहे ती किती आहे? पहा, 180 अंश गुणिले एन की 180 अंश गुणिले एन वजा 2. काय सांगितलेलं आहे? एन बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज ही डॅश असते. अगदी बरोबर, 180 अंश आणि गुणिले एन वजा 2 ही असते. आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा मुलांनो, सरावामधील आपला शेवटचा प्रश्न हा आहे आणि याचं देखील तुम्ही उत्तर बरोबर देणार आहात. ह्याची बघा, काटकोनाच्या 2/3 माप असलेल्या कोनाचा कोटी कोन काय असतो? तर पहा, 60 अंश असतो की 30 अंश असतो? सांगा पहा मुलांनो. बघा, काटकोनाच्या 2/3 माप असलेल्या कोनाचा जो कोटी कोन आहे तो कुठला असतो? 60 अंश की 30 अंश? अगदी बरोबर, काय असतो तर 30 अंश एवढा असतो आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपण इथे कोन व कोनांच्या जोड्या या प्रकरणामध्ये सराव देखील घेतलेला आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याची प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती दिलेली आहे. तर पहा मुलांना, तुम्ही प्रश्नांची काही उत्तरे तर दिलेली आहेतच. आता आपण काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण जो कोन आणि कोनांचे जोड्या ज्या आहेत त्यांच्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण याचा सराव करणार आहोत. थोडक्यात एक गमतीदार पद्धतीने काही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत. तर पहा मुलांनो, हे 4-5 खेळ आहेत, त्यामधनं आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, इथे आपल्याला हे 5 खेळ आहेत आणि आज आपण कुठला खेळ घ्यायचा आहे तर आज आपण क्रिकेट हा खेळ घेणार आहोत. तर पहा मुलांनो, क्रिकेटचा जो गेम आहे ह्या गेममध्ये जर तुम्ही राईट आन्सर दिलं तर काय होणार आहे तर आपल्याला हा जो मुलगा आहे तो सिक्सर मारणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर योग्य आन्सर द्यायचं आहे. जर तुम्ही चुकीचं आन्सर दिलं तर तुम्ही आऊट होणार आहात. म्हणून
नीट प्रश्न वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नाचं जे काही 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी एकच जे आहे ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. तर पहा मुलांनो, जो पहिला प्रश्न आहे तो आपला काय आहे, तर 90 अंशपेक्षा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेल्या कोणाला डॅश म्हणतात. पुन्हा एकदा प्रश्न नीट ऐकायचा आहे मुलांनो. बघा, 90 अंशपेक्षा मोठा, 90 अंश आपल्याला माहिती आहे कोटी कोणाचं माप आहे 90 अंश, त्याच्यापेक्षा कसा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेल्या कोणाला काय म्हणतात? विशाल कोन, काटकोन, सरळ कोन की लघु कोन? सांगा पहा मुलांनो. तो 90 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणजेच लघु कोन हा त्याच्यामधनं काय होणार आहे, तर बाद होणार आहे. काटकोन जो आहे तो सुद्धा बाद होणार आहे. का? कारण 90 पेक्षा कसा आहे, तर मोठा आहे आणि 180 पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणून तो कोण कुठला असणार आहे? ऑब्विसली तो असणार आहे विशाल कोन. आणि कलर कुठला आहे मुलांनो, तर रेड कलर आहे. आणि आपलं उत्तर देखील इथे बरोबर आलेलं आहे. दुसरा जो प्रश्न आहे मुलांनो तो विचारलेला आहे की चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज ही डॅश असते. आता आपल्याला माहीत आहे की त्रिकोणांच्या तिन्ही बाजूची बेरीज 180 अंश असते, हे आपल्याला माहीत आहे. पण आता इथे काय विचारलेलं आहे की चौरसाच्या 4ही कोणांची जी बेरीज आहे ती किती असते? तर सांगा पहा मुलांनो, ती 360 अंश असते, 180 अंश असते, 270 अंश असते की 22 अंश असते? सांगा पहा मुलांनो, इथे चौरसाचं विचारलेलं आहे. जर त्रिकोणाचं विचारलं असतं तर 180 अंश बरोबर असतं. अगदी बरोबर. इथे काय येणार आहे, तर 360 अंश एवढं येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, 360 अंश आहे. आणि कलर कुठला आहे मुलांनो, तर रेड कलर आहे. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 1800च्या कोणाला डॅश म्हणतात? पहा मुलांनो, इथे चुकून एक शून्य जास्त आलेला आहे. इथे काय आहे, तर 180 अंश एवढं आहे. इथे विचारलेलं आहे 180 अंशच्या कोणाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पूर्ण कोन, काटकोन, शून्य कोन की सरळ कोन? सांगा पहा मुलांनो, 180 अंशच्या कोणाला काय म्हणतात? पूर्ण कोन म्हणतात, काटकोन म्हणतात, शून्य कोन म्हणतात की सरळ कोन म्हणतात? अगदी बरोबर. काय मुलांनो, सरळ कोन असे म्हणतात. आणि कलर कुठला आहे, तर येलो कलर आहे. म्हणून येलो कलरवरती आपण टिक करूयात. आणि पहा, आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे, तर पूर्ण कोनाचे माप जे आहे, जसं की आपण सरावामध्ये बघितलं होतं की मिनिट काटा जो आहे तो 12 वरनं पुन्हा 12 पर्यंत आलेला आहे. म्हणजे इथे जी आकृती आहे ती पूर्ण झालेली आहे. तर मग पूर्ण कोनाचे माप हे किती असतं हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन देखील दिलेले आहे. फर्स्ट जे आहे आपलं ते आहे 220 अंश, सेकंड आहे 180 अंश, थर्ड आहे 360 अंश आणि फोर्थ जे आहे 270 अंश एवढं आहे. तर सांगा पहा मुलांनो, पूर्ण कोनाचे माप डॅश असते. किती असते? 220 अंश, 180 अंश, 360 अंश की 270 अंश? अगदी बरोबर. काय आहे, तर 360 अंश पूर्ण कोनाचे माप. म्हणजे जसं आपल्याला मागचा एक प्रश्न विचारला गेला होता की 12 पासून पुन्हा 12 पर्यंत सेकंड काटा असो किंवा मिनिट काटा असो, तो जर पुन्हा 12 वरती आला तर काय होतो, एक पूर्ण कोन तयार होतो. म्हणून आपलं उत्तर काय आहे, तर 360 अंश आहे. आणि कलर कुठला आहे मुलांना, तर कलर आहे ब्लू कलर. म्हणून आपण त्यावर काय करणार आहोत, तर टिक करणार आहोत. आणि बघा, आपलं उत्तर देखील कसं आलेलं आहे, अगदी बरोबर असं आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे मुलांना आपला तो आहे 90 अंशच्या कोनाला डॅश म्हणतात. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि आपण तो जो कोन आहे 90 अंशाचा तो देखील आपण काढलेला आहे. सांगा पहा मुलांना, 90 अंशाचा कोन आपण कसा काढतो? तर हा काय आहे, तर हा 90 अंशाचा कोन आहे. मग ह्या कोनाला आपण काय म्हणणार आहोत? पहिलं जे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे विशाल कोन, काटकोन, लघु कोन की पूर्ण कोन? पूर्ण कोन तर आपल्याला माहीत आहे, हा झाला पूर्ण कोन. आणि मग विशाल कोन देखील आपल्याला माहीत आहे, काटकोन माहीत आहे, मग लघु कोनही माहीत आहे. तर सांगा पाहू, हा जो कोन आहे तो कुठला आहे?
अगदी बरोबर. कुठला आहे तर काटकोन आहे. आणि त्याचा कलर बघा कुठला आहे मुलांनो, तर काटकोनचा कलर आहे ग्रीन, हिरवा. मग आपण हिरव्या बॉलवरती काय करणार आहोत तर टिक करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपलं उत्तर जे आहे अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तर आपला जो 6वा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज डॅश असते. बघा, आपल्याला पहिल्यांदा जो प्रश्न विचारलेला होता, जो फर्स्ट आपला क्वेश्चन होता, तो काय विचारलेला होता की चौरसाच्या चारही बाजूची आपल्याला बेरीज विचारलेली होती. ती किती असते तर 360 अंश असते. आता विचारलेलं आहे त्रिकोणाच्या 3 कोनांची जी बेरीज आहे ती आपल्याला विचारलेली आहे. मग ही किती असणार आहे? तर पहा, आपल्याला इथे ऑप्शन देखील दिलेले आहे. फर्स्ट आहे 270, सेकंड आहे 90 अंश, थर्ड आहे 120 अंश आणि नंतर आहे 180 अंश. मग कुठला ऑप्शन आपला योग्य असणार आहे सांगा बघू मुलांना. बघा, 270 अंश, 90 अंश, 120 अंश आणि 180 अंश. आणि प्रश्न आपला काय सांगितलेला आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज जी आहे ती आपल्याला विचारलेली आहे. अगदी बरोबर. काय आहे तर 180 अंश जे आहे ते आपलं अगदी योग्य उत्तर आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, 180 अंशचा जो कलर आहे कुठला आहे, येलो आहे. म्हणून आपण येल्लोवरती काय करूयात, टिक करूया. बघूया आपला आन्सर बघा अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर आपला जो 7वा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे तर सरळ कोनाचे माप डॅश असते. आता आपण बघितलेलं होतं मुलांना, जो पूर्ण कोन आहे तो देखील आपण बघितलेला होता की पूर्ण कोन कसा असतो, तर हा झाला आहे पूर्ण कोन. आणि आपल्याला सरळ कोनाचं काय विचारलेलं आहे, माप विचारलेलं आहे, म्हणजे हा झालेला आहे सरळ कोन. तर ह्या सरळ कोनाचं आपल्याला माप विचारलेलं आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन देखील दिलेले आहेत. तर बघा, 180 अंश, 120 अंश, 180 अंश, 90 अंश आणि 160 अंश. तर सांगा पहा मुलांनो, सरळ कोनाचे माप जे आहे ते किती असणार आहे? 180 अंश, 120 अंश, 90 अंश की 160 अंश. अगदी बरोबर. किती असणार आहे तर सरळ कोनाचे जे माप आहे ते असणार आहे 180 अंश. म्हणून आपण कशावरती क्लिक करणार आहोत तर ग्रीन बॉलवरती क्लिक करूया. बघूया आपला आन्सर. बघा, आपलं जे तुम्ही दिलेलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे मुलांना तो आपण घेऊया. तर पहा, आपला जो 8वा क्वेश्चन आहे तो आपला 8वा क्वेश्चन काय आहे तर 75 अंशचा कोन डॅश असतो. इथे काय सांगितलेलं आहे की 90च्या आधीचा जो कोन आहे तो आपल्याला सांगितलेला आहे. 90 जो असतो तो काटकोन असतो हे आपल्याला माहीतच आहे. पण इथे आपल्याला 75 अंशचा कोन विचारलेला आहे आणि त्या कोनाचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. बघा, तो विशाल कोन असणार आहे, पूर्ण कोन असणार आहे, लघु कोन असणार आहे की काटकोन असणार आहे. त्यापैकी आपल्याला विशाल कोन म्हणजेच माहिती आहे की 90 ते 180च्या मध्ये ज्यांचं माप असतं त्याला काय म्हटलं जातं तर विशाल कोन. आणि बघा, पूर्ण कोन जो पूर्ण झालेला असतो, एका सरळ रेषेमध्ये असतो, त्याचं माप देखील आपल्याला माहिती आहे किती आहे 180 अंश. आणि पूर्ण कोन जो आहे मुलांनो त्याचं माप देखील आपल्याला माहिती आहे 360 अंश हे असतं. मग आपल्याला विचारलेलं आहे की 75 अंशचा जो कोन आहे त्याचं नाव काय आहे. त्याला विशाल कोन म्हणणार आहोत, पूर्ण कोन म्हणणार आहोत, लघु कोन म्हणणार आहोत की कोटी कोन म्हणणार आहोत. अगदी बरोबर. काय म्हणणार आहोत तर लघु कोन असं त्याचं नाव आहे. म्हणजेच कलर कुठला आहे तर ब्ल्यू कलर आहे. आणि ब्ल्यू बॉलवरती आपण क्लिक करूया. पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. बघा, आपला जो 9वा प्रश्न आहे तो असा आहे की ज्या किरणांमुळे कोनांचे 2 समान भाग होतात त्या किरणाला त्या कोनाचा डॅश म्हणतात. आणि इथे आपलं जे उत्तर आहे ते आलेलं आहे दुभाजक, भाज्य, सभाजक आणि विभाजक. ज्या किरणांमुळे कोनाचे 2 समान भाग होतात त्या किरणाला त्या कोनाचा काय म्हणतात मुलांना? ऑब्विसली काय म्हणतात तर दुभाजक असे म्हणतात. म्हणून आपलं उत्तर जे आहे फर्स्ट आहे आणि कलर कुठला आहे तर रेड आहे.
पहा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो आहे, कोण मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान डॅश भाग केले असता किती माप आपल्याला मिळणार आहे? तर पहा 60°, 180, 90 की 220. साहजिकच आहे, किती मिळणार आहे मुलांना? तर 180 एवढं मिळणार आहे. म्हणून आपला कलर जो आहे तो कुठला आहे? ग्रीन आहे आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपण इथे खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे, तर इथे कोण व कोणांच्या जोड्या या मध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरे आपण दिलेली